We may report the words of a speaker in two way. बोलणाऱ्याचे शब्द किंवा वाक्य आपण दोन प्रकारे सांगत असतो. पहिलं आहे डायरेक्ट स्पीच, दुसरं आहे इनडायरेक्ट स्पीच, प्रत्यक्ष कथन, अप्रत्यक्ष कथन. वी एक्सप्रेस समवन्स वर्ड्स ॲज इट इज कॉल डायरेक्ट स्पीच. एखाद्याचे बोलणे आपण जसेच्या तसे बोलतो त्याला आपण डायरेक्ट स्पीच असे म्हणतो. वेन वी एक्सप्रेस समवन्स वर्ड इन आवर ओन वर्ड इट इज कॉल इनडायरेक्ट स्पीच. एखाद्याचे बोलणे आपण आपल्या शब्दात सांगतो त्याला इनडायरेक्ट स्पीच किंवा अप्रत्यक्ष कथन असे म्हणतो. आता उदाहरणार्थ राम सेड आय स्पीक द ट्रूथ. राम. आता या वाक्यामध्ये आपल्याला सर्वात सुरुवातीला काय बघायचं आहे की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच यामध्ये वाक्यामध्ये कुठल्या गोष्टी असतात आणि काय बदल होतात हे पहिले बघायचं. बघा आता यामध्ये राम हा काय या ठिकाणी स्पीकर आहेत, बोलणार आहेत. सेड हे रिपोर्टिंग वर्ब आहेत. तर आय स्पीक द ट्रूथ हे बोलणे आहे त्याचं, म्हणजेच ते काय आलं त्याचं रिपोर्टिंग स्पीच आलेलं आहे. जे बोललं आहे त्याला आपण रिपोर्टिंग स्पीच असे म्हणतो. आणि त्यानंतर आपल्याला त्याचं काळ ओळखणं आणि त्या वाक्याचा प्रकार ओळखणं खूप महत्त्वाचं असतं. इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपल्याला काय बदल झालेले दिसून येतात. बघा या ठिकाणी राम सेड दॅट ही स्पोक द ट्रूथ. म्हणजे यामध्ये काय होतं की रिपोर्टिंग वर्ब हे जर भूतकाळी असेल, रिपोर्टिंग वर्ब रिमेन इन द पास्ट टेन्स, ते पास्ट टेन्समध्येच राहिलेलं आहे. त्यानंतर कंजंक्शन त्यामध्ये दॅट हे ॲड झालेलं आहे आणि वाक्याचा काळ जो आहे तो सिम्पल प्रेझेंट टेन्सचा सिम्पल पास्ट टेन्समध्ये रूपांतर झालेलं आहे. हे आपल्याला यात बदल दिसून येतात. आता बघा पुढचं वाक्य आहे ही सेड टू मी. आता स्पीकर या ठिकाणी आहेत, त्यानंतर मी हा लिस्नर आहेत आणि तसेच सेड टू हे रिपोर्टिंग वर्ब आहेत. यामध्ये वाक्यात एक स्पीकर आणि एक लिस्नर असे म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा हे दोघेही आहेत. बघा सी इज ॲट होम. आता या ठिकाणी काय आहे की या वाक्याचा का सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच आहेत. मग संवाद करताना किंवा आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करताना जर बोलणारा आणि ऐकणारा असेल तर त्या ठिकाणी बघा सेड टूच्या ऐवजी टोल्ड घेतला आहे. त्याचप्रमाणे कंजंक्शन दॅट हे येतच आणि सिम्पल प्रेझेंट टेन्स टर्न्स इनटू सिम्पल पास्ट टेन्स. हे आपल्याला टेन्सचे बदल आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. म्हणजे यातून लक्षात येतं की दोन प्रकारे आपण एका वाक्यामध्ये स्पीकर बोलतो मात्र ऐकणारा नसतो. मात्र कधीकधी वाक्यात स्पीकर असतो आणि लिस्नरही असतो, त्यावेळेस रिपोर्टिंग वर्बमध्ये झालेला बदल आपण या ठिकाणी बघितलेला आहे. आता रिपोर्टिंग सम इम्पॉर्टंट चेंजेस इन इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपल्याला कोणते वेगवेगळे बदल करावे लागतात ते आत्ता बघायचं. बघा रिपोर्टिंग वर्ब्समध्ये बदल होतो, पर्सन्समध्ये बदल होतो. पर्सन ऑफ फर्स्ट पर्सन्स आर चेंज इन टू पर्सन इन थर्ड पर्सन्स. म्हणजे या ठिकाणी प्रोनाऊन्स इन थर्ड पर्सन्स आले. प्रोनाऊन्स ऑफ फर्स्ट पर्सन्स आर चेंज इन टू प्रोनाऊन्स इन थर्ड पर्सन्स. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट पर्सनचं थर्ड पर्सनमध्ये रूपांतर होत असतं, लक्षात घ्या. ॲड कंजंक्शन्स म्हणजे या ठिकाणी कंजंक्शनसुद्धा आपल्याला ॲड करावे लागतात. दॅट, इफ, वेदर, WH वर्ड किंवा टू यासारखे कंजंक्शन आपल्याला यामध्ये ॲड करावे लागतात. तसेच रिमूव्ह इन्व्हर्टेड कॉमाज, क्वेश्चन मार्क्स, एक्सक्लेमेशन मार्क्स. बघा ज्यावेळेस आपण इनडायरेक्ट स्पीच करत असतो त्यावेळेस आपल्याला इन्व्हर्टेड कॉमा, क्वेश्चन मार्क्स आणि एक्सक्लेमेशन मार्क्स हे रिमूव्ह करावे लागत असतात. तसेच टेन्सेसमध्ये काही बदल होतात. द टेन्सेस ऑफ द वर्ब आर चेंज फ्रॉम प्रेझेंट ऑर फ्युचर इंटू करस्पॉन्डिंग पास्ट. म्हणजे प्रेझेंट आणि फ्युचरचे जे टेन्सेस असतील डायरेक्ट स्पीचमध्ये ते त्याच्या करस्पॉन्डिंग पास्ट टेन्समध्ये रूपांतरित होत असतात, लक्षात घ्या. द इम्पेरेटिव्ह अँड the interrogative and the exclamatory sentence are put as statement.
म्हणजे काय होतं की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स असेल, एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस असेल तर ते आपल्याला स्टेटमेंटमध्ये रूपांतरित करायचं आहे, म्हणजे विधानार्थी वाक्यामध्ये ते बदल करायचे आहेत. तसेच चेंज इन वर्ड्स, काही शब्दांमध्ये बदल होत असतो, म्हणजे डायरेक्ट स्पीचमध्ये जर दिस असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये दॅट होतं. तो आपण कोणकोणत्या शब्दांमध्ये बदल होणार आहेत हे आपण पुढे बघणारच आहोत. पुढे बघा, डायरेक्ट स्पीचमध्ये आता आपण काय करूया, रिपोर्टिंग वर्ब. हे पहिल्या सुरुवातीला आपण बघितलं की रिपोर्टिंग वर्बमध्ये बदल होतं. तर मग कुठे बदल होतं रिपोर्टिंग वर्ब? जर समजा वाक्यात स्पीकर आणि लिसनर म्हणजे वाक्यात बोलणारा आणि ऐकणारा असे दोघे असेल तर डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना सेड टू ऐवजी टोल्ड घ्यायचं आहे, सेज टू ऐवजी टेल्स घ्यायचं आहे. लक्षात घ्या, म्हणजे हे रिपोर्टिंग स्पीचमधले बदल आपल्या लक्षात आलेलं पाहिजे. मात्र जर समजा बोलणारा आहे आणि वाक्यामध्ये सेड ऐवजी सेडच ठेवायचं, लक्षात घ्या. मग आता एक रिपोर्टिंग वर्ब झालं. आता आपण पुढे बघूया. सी सेज टू हर. आता त्या ठिकाणी बोलणारा आणि ऐकणारा हे दोघे आहे बघा, आणि रिपोर्टिंग वर्ब आहे सेज टू. तर आपल्याला बघा त्याचं जे डायरेक्ट स्पीचमधलं वाक्य आहे, यू हॅव डन युअर वर्क. मग आता या ठिकाणी त्याचं रूपांतर काय होणार, सेज टूच्या ऐवजी त्या ठिकाणी टेल्स वापरायचे. आता जस्ट बघितलं आपण. आणि कंजंक्शन दॅट वापरायचे, कारण ते वाक्याच्या प्रकारानुसार आहेत. दॅट हे कंजंक्शन पुढे बघणारच आहोत. मग आता बदल झालेला आहे, यू हॅव डन युअर वर्क ऐवजी सी हॅज डन हर वर्क. म्हणजे या ठिकाणी टेन्समधला बदल आपल्याला लक्षात येतो. त्यानंतर पुढचं एक वाक्य बघूया. द व्हॉइस कंटिन्यूड. स्पीकर या ठिकाणी आहेत, द व्हॉइस म्हणजे बोलणारा जो कोणी व्हॉइस असेल तो. आय एम यक्ष युधिष्ठिर. आता या ठिकाणी काय झालेलं आहे की स्पीकर आणि लिस्नर एकाच वाक्यामध्ये म्हणजे एकाच शेजारी कॉमाच्याच वाक्यात असेल असं नाही, तर ते इन्व्हर्टेड कॉमाच्या डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या वाक्यातही असू शकतो. लक्षात घ्या. आता युधिष्ठिर याच्याशी तो व्हॉइस बोलतोय, म्हणजे आता युधिष्ठिर काय झालं या ठिकाणी लिस्नर आलेला आहे. लक्षात घ्या. म्हणून लिस्नर हा इन्व्हर्टेड कॉमाच्या वाक्यातसुद्धा असतो किंवा कॉमाच्या अगोदरही असू शकतो. त्यामुळे युधिष्ठिर हा काय या ठिकाणी लिस्नर आहे. मग वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे, तर काय त्याचं वाक्य इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसं होणार आहे, द व्हॉइस कंटिन्यू अँड टोल्ड युधिष्ठिर. व्हॉइस बोललेला आहे, कंटिन्यू बोलत होता आणि कोणाशी बोललेला आहे, युधिष्ठिर. म्हणून त्या ठिकाणी युधिष्ठिर टोल्ड युधिष्ठिर. मग या ठिकाणी टोल्ड वापरलं. दॅट हे कंजंक्शन आपल्याला घ्यायचंच आहे आणि वाक्याच्या काळामध्ये बदल होईल. इट वॉज अ यक्षा. मग आता तो जो व्हॉइस आहे त्याच्यासाठी इट म्हटलेला आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स असं बोललं गेलेलं आहे या ठिकाणी. बघा आता रिपोर्टिंग वर्ब बघितलं आपण. त्यानंतर पर्सन्स, म्हणजे पर्सन्स जे आहे कुठले प्रोनाऊनमधले पर्सन, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सनच्या बाबत आपल्याला बघायचं आहे. मग आता त्यांच्यातलं जो चेंजेस ऑफ प्रोनाऊन्स, कशा पद्धतीने प्रोनाऊन चेंजेस होतात बघा. प्रोनाऊन्स आर चेंज ॲज पर द सन रूल. हिअर सन मीन्स, बघा आता या ठिकाणी सन रूलप्रमाणे प्रोनाऊन्स बदलतात. म्हणजे यस सन म्हणजे काय, या ठिकाणी यस स्टँड फॉर सब्जेक्ट, म्हणजे सब्जेक्ट यसचा अर्थ सब्जेक्ट, ओ स्टँड फॉर ऑब्जेक्ट आणि एन स्टँड फॉर नो चेंज. म्हणजे याचा अर्थ काय झाला की एस ओ एन रूल म्हणजे काय, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि नो चेंज यानुसार प्रोनाऊन्स बदलत असतात. आता आपण त्याचे नियम बघणार आहोत. बघा आता हे प्रोनाऊन्स कुठले, नॉमिनेटिव्ह केस, पोसेसिव्ह, ऑब्जेक्टिव्ह आणि रिफ्लेक्सिव्ह. आय, माय, मी, माय सेल्फ, वी, अवर, अस, युअर सेल्फ्स, यू, युअर्स, युअर, यू, युअर सेल्फ्स. त्याचप्रमाणे हीज, हिम, हिमसेल्फ्स, सी, हर, हर सेल्फ, दे, देअर, देम, देमसेल्फ्स. अशा प्रकारे ही प्रोनाऊन्स आपण बघितलेले आहेत. हिअर फर्स्ट पर्सन चेंजेस टू सब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग वर्ब. बघा फर्स्ट पर्सन जो आहे त्याच्यातला बदल, जो रिपोर्टिंग वर्बचा
सब्जेक्ट आहे त्यानुसार तो बदलत असतो. मग आता बघा, राजू सेज, आता या ठिकाणी राजू हा सब्जेक्ट आहेत आणि सेज हे रिपोर्टिंग वर्ब आहेत. मग आता रिपोर्टिंग वर्बनुसार रिपोर्टिंग वर्बचा जो सब्जेक्ट कोण आहे, राजू. राजूनुसार आता बघा, आय नो द वे होम. आता आयमध्ये होणारा बदल आहे हा राजूनुसार होणार आहेत. मग आता राजू सेज दॅट डॉट डॉट नोज द वे होम. आता या ठिकाणी आय ऐवजी आपल्याला इथे काय घ्यायचं आहे बघा. या ठिकाणी रिपोर्टिंग ऑफ सेज आहे, राजू हा सब्जेक्ट आहे, आय हा फर्स्ट पर्सन आहेत. मग आता या आयमध्ये बदल होणार आहे, तर त्याचं कारण राजू हा मस्क्युलिन आहे, म्हणजे याचा अर्थ राजू हा पुरुषलिंगी आहे. म्हणून आय ऐवजी आपल्याला या ठिकाणी काय घ्यायचं आहे, फर्स्ट पर्सन चेंज इंटू थर्ड पर्सन, म्हणजेच ही होणार आहे. राजू असल्यामुळे या ठिकाणी ही आलेलं आहेत. तसंच आपण पुढचं उदाहरण बघूया, सेम त्याच रूलचं आहे. स्वराली सेज आय नो द वे होम. मग आता इथं स्वराली हा जो आहे हा रिपोर्टिंग वर्बचा सब्जेक्ट आहेत, म्हणजे सेजचा सब्जेक्ट आहे स्वराली आहे. म्हणून या ठिकाणी स्वराली हे काय आहेत, तर स्वराली हे सब्जेक्ट कुठल्या याच्यामध्ये आलेलं आहे, तर फेमिनिनमध्ये आहे, म्हणजे त्याचा अर्थ स्त्रीलिंगीमध्ये आहे. म्हणून आता या ठिकाणी आय ऐवजी आपल्याला या ठिकाणी काय घ्यावं लागणार आहे, सी घ्यावं लागणार आहे. बघा, आता सध्या जे प्रोनाऊनमधले बदल आहेत ते आपण बघणार आहे. पुढे जाऊन काळामध्ये होणारे बदल बघणार आहेत. हे लक्षात ठेवा की रिपोर्टिंग वर्बच्या सब्जेक्टनुसार पुढील वाक्यामधील प्रोनाऊन चेंजेस होत असतात. हे आता आपण या दोन उदाहरणावरून बघितलेलं आहे. पुढे आता सेकंड पर्सन चेंज टू ऑब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग वर्ब. आता सेकंड पर्सनमधलं जे प्रोनाऊन्स आहेत ते काय आहे की ऑब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग वर्ब. रिपोर्टिंग वर्बचं जे ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टनुसार त्या ठिकाणी सेकंड पर्सन बदल होत असतो. बघा, आता उदाहरण घेऊया. ही सेड टू मी. आता या ठिकाणी मी हे काय आलं, हे ऑब्जेक्ट आले, लक्षात घ्या. आणि यू आर अ गुड पर्सन. मग आता याच्यामध्ये होणारा बदल आहे, सेड टूच्या ऐवजी आपल्याला माहिती आहे टोल्ड वापरायचं आहेत आणि दॅट हे कंजंक्शन असणार आहेत. वॉज अ गुड पर्सन म्हणजे डॉट डॉट वॉज अ गुड पर्सन. यू ऐवजी आता या ठिकाणी काय बघा, मी हा आहे, तर त्याचं आपल्याला ज्यावेळेस रिपोर्टिंग वर्बचा ऑब्जेक्ट आहे म्हणून या ठिकाणी ह्या ऑब्जेक्टचा आधार घेऊनच आपल्याला पुढील सेकंड पर्सन चेंज करायचं आहे. मी ऐवजी या ठिकाणी काय करायचं आहे, आय वापरायचं आहे, कारण सेकंड पर्सन चेंज इंटू फर्स्ट पर्सनमध्ये रूपांतर होतं. मी या शब्दावरूनच आपल्याला आय, यूचं आय बनवलेलं आहे. त्याचं कारण असं की सेकंड पर्सन चेंज टू ऑब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग वर्ब. जो रिपोर्टिंग वर्बचा ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टनुसार जर समजा ही सेड टू हर म्हटलं असतं तर हर ही स्त्रीलिंगी असल्यामुळे त्या ठिकाणी आय ऐवजी सी आलं असतं. मात्र मी हे काय की दोघांनाही आपण पुरुषलिंगी आणि स्त्रीलिंगी दोघांसाठी वापरू शकतो. अशा प्रकारे काय ऑब्जेक्टनुसार सुद्धा प्रोनाऊनमध्ये बदल होत असतो, हे लक्षात घ्या. मग प्रोनाउन्स ऑफ द थर्ड पर्सन्स आर नॉट चेंज ॲट ऑल. जर प्रोनाउन्स ही थर्ड पर्सनमध्ये असेल तर त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. उदाहरणार्थ बघा, ही सेड सी इज ॲट होम. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ही सेड दॅट, आता डॉट डॉट वॉज ॲट होम, म्हणजे सी हे काय आलं या ठिकाणी थर्ड पर्सनमधले प्रोनाऊन आहेत. म्हणून आता या सीमध्ये कुठला बदल होणार आहेत का, नाही. नो चेंज इफ इट इज अ थर्ड पर्सन. म्हणजे जर ते थर्ड पर्सनमध्ये असेल तर त्याच्यात कुठलाही बदल होत नाही. काळामध्ये बदल होईल, फक्त प्रोनाऊनमध्ये कुठलाही बदल होत नाही. म्हणून वाक्य होईल ही सेड दॅट सी वॉज ॲट होम. हे लक्षात घ्या. पुढे बघा, आता आपण आतापर्यंत रिपोर्टिंग पर्सन्समध्ये बदल बघितला. आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे कंजंक्शन्समध्ये. आता कंजंक्शन कुठल्या प्रकारे बदलतात तर ते वाक्याच्या प्रकारानुसार कंजंक्शन बदलत असतात. मग आता आपण काय करूया, टाईप्स ऑफ सेंटेन्स इन डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीचमधले कोणकोणत्या प्रकारचे सेंटेन्स येतात. मग आता बघा, त्यामध्ये पहिला प्रकार येतो तो म्हणजे स्टेटमेंट सेंटेन्स, मग विधानार्थी वाक्य.
असतं. त्याचप्रमाणे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस असतात. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये येतात WH वर्ड्स, येस नो टाईप क्वेश्चनचे वाक्य, ही सगळी आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये प्रश्नार्थक वाक्यात घेत असतो. त्याचप्रमाणे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस, आज्ञार्थी वाक्य, युनिव्हर्सल ट्रूथ, त्रिकालाबाधित सत्य. त्याचप्रमाणे सेंटेन्स स्टार्ट विथ लेट, लेटने सुरू होणारी वाक्य आणि एक्सक्लॅमेटरी सेंटेन्सेस, अशा प्रकारची वाक्य आपल्याला डायरेक्ट स्पीचमध्ये येतात आणि ह्या वाक्यांचे इनडायरेक्ट स्पीच करायचं असतं, लक्षात घ्या. मग आता टाईप्स ऑफ सेंटेन्स आणि त्याला वापरलं जाणारं कंजंक्शन कुठलं आहेत. मग आता स्टेटमेंट जर असेल तर त्यासाठी स्टेटमेंटचे जे सेंटेन्सेस आहेत त्यासाठी कंजंक्शन दॅट वापरायचं आहे. त्याचप्रमाणे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्यासाठी टू हे कंजंक्शन वापरायचं आहे. लक्षात घ्यावा की इथे दॅट हे कंजंक्शन न वापरता टू हे कंजंक्शन वापरायचं आहे. तसेच येस नो टाईप क्वेश्चन जर असेल आणि त्याचे जे सेंटेन्सेस आहेत त्याच्यासाठी आपल्याला इफ किंवा वेदर ही कंजंक्शन्स वापरायचे आहेत. त्याचप्रमाणे WH टाईप क्वेश्चन असेल तर जो WH वर्ड त्या वाक्यामधील असेल तोच कंजंक्शन म्हणून वापरायचा आहे, लक्षात घ्या. तसेच एक्सक्लॅमेटरी सेंटेन्सेस असेल तर त्या ठिकाणी दॅट हे कंजंक्शन वापरायचं आहे आणि लेटची रचना असलेली वाक्य जर असेल तर त्यालासुद्धा दॅट हे कंजंक्शन वापरायचं आहे. म्हणजे याचा अर्थ फक्त आपल्याला इम्पेरेटिव्ह, येस नो टाईप क्वेश्चन, WH वर्ड या ठिकाणी फक्त कंजंक्शनमध्ये बदल दिसून येतो. बाकी ठिकाणी जे कंजंक्शन आहे दॅटच वापरायचं आहे. आता आत्तापर्यंत आपण रिपोर्टिंग वर्ब, पर्सन आणि कंजंक्शनबद्दल माहिती बघितली. आता आपल्याला टेन्सेसमध्ये काय बदल होतं तो बघायचा आहे. बघा, डायरेक्ट स्पीचमध्ये जर सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये सिम्पल पास्ट टेन्स नाही. म्हणजे फक्त या ठिकाणी काय होणार आहे की प्रेझेंटचं पास्टमध्ये रूपांतर होणार आणि तिकडे जो काळ आहे त्याच काळामध्ये इकडे रूपांतर झालेलं आहे. बघा, आता जर प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर इकडे पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये रूपांतर होतं. प्रेझेंट परफेक्ट टेन्स जर डायरेक्ट स्पीचमध्ये असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये पास्ट परफेक्ट टेन्समध्ये रूपांतर करायचं आहे. तसेच सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स जर डायरेक्ट स्पीचमध्ये असेल तर इनडायरेक्ट स्पीच करत असताना त्याचा पास्ट परफेक्ट किंवा कधीकधी सिम्पल पास्ट टेन्सच त्या ठिकाणी राहतो. तसेच फ्युचर टेन्स असेल तर त्याचा कंडिशनल टेन्स बनवायचा. तसेच पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर त्या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीचमध्ये पास्ट परफेक्ट टेन्समध्ये रूपांतर करायचं आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर ते इनडायरेक्ट स्पीचमध्ये पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये रूपांतर होत असतं. आता डायरेक्ट स्पीचमध्ये जर समजा पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये तो जसाच्या तसा राहतो, म्हणजे कुठलाही बदल होत नाही. तसेच पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जर डायरेक्ट स्पीचमध्ये असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्येही त्यात बदल होत नाही. शूड किंवा वूड जर डायरेक्ट स्पीचमध्ये असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये कुठलाही बदल होत नाही. हॅड प्लस थर्ड फॉर्म म्हणजे त्याचा अर्थ पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर त्या ठिकाणी कुठलाही बदल होत नाही. मस्ट असेल तरी बदल होत नाही. माईट असेल त्यातही बदल होत नाही. आउट टू असेल त्यातही बदल होत नाही, लक्षात घ्या. तसेच एक्सेप्शनल केसेस ऑफ रूल म्हणजे काही अपवादात्मक जे रूल्स आहेत ते कुठले आहेत. बघा, इफ द रिपोर्टिंग वर्ब इज इन द प्रेझेंट ऑर फ्युचर टेन्स द टेन्स ऑफ द वर्ब इन द रिपोर्टेड स्पीच इज नॉट चेंज ॲट ऑल. जर समजा रिपोर्टिंग वर्ब हे काय प्रेझेंट किंवा फ्युचर टेन्समधले असेल तर त्याच्या रिपोर्टेड स्पीचमध्ये कुठलाही काळामध्ये रिपोर्टेड स्पीचच्या काळामध्ये कुठलाही बदल होत नाही. मग आता बघा, ही सेज आय नो द वे होम. आता या ठिकाणी काय सेज हे काय, हे रिपोर्टिंग वर्ब इज इन द प्रेझेंट टेन्स म्हणजे रिपोर्टिंग वर्ब हे सेज हे प्रेझेंट टेन्समधलं आहे. त्यामुळे काय होणार आहे की त्याच्या काळामध्ये कुठलाही बदल होणार नाही. दॅट हे कंजंक्शन कशामुळे आलं आहे की आय नो द वे होम हे काय आलं, विधानार्थी वाक्य म्हणजे स्टेटमेंट सेंटेन्स असल्यामुळे त्यामध्ये दॅट हे कंजंक्शन वापरलं आणि फक्त प्रोनाऊनमध्ये बदल होत झालेला आहे. त्याचं कारण की आता या ठिकाणी चेंजेस न होण्याचं कारण म्हणजे रिपोर्टिंग वर्ब वर्तमानकाळी असल्यामुळे
रिपोर्टेड स्पीचमधल्या काळामध्ये कुठलाही बदल झाला नाही, म्हणजेच वाक्य काय तयार होणार आहे, ही सेज दॅट ही न्यू द वे होम. म्हणजेच द टेन्स ऑफ द वर्ब इन द रिपोर्टेड स्पीच इज नॉट चेंज. म्हणून या ठिकाणी त्या काळामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. दुसरा आता अपवादात्मक नियम असा आहे, इफ द रिपोर्टेड स्पीच एक्सप्रेस सम युनिव्हर्सल ट्रूथ ऑर हॅबिच्युअल फॅक्ट, then the tense of the verb in the reported speech is remain exactly as it is. बघा, जर समजा रिपोर्टेड स्पीचमध्ये जर युनिव्हर्सल ट्रूथ किंवा हॅबिच्युअल ॲक्शन असेल, म्हणजे त्रिकाळाबाधित सत्य किंवा एखादी गोष्ट आपण सवयीनुसार करत असतो नेहमी, रोज समजा आपल्याला आय हॅव अ कॉफी इन द मॉर्निंग ऑलवेज, म्हणजे आय ऑलवेज हॅव कॉफी इन द मॉर्निंग. ह्या ठिकाणी काय की नेहमी त्याला मॉर्निंगला कॉफी घेण्याची सवय आहे, म्हणजे ती काय झाली, एक हॅबिच्युअल फॅक्टच झाली किंवा सवय झालेली ती नेहमीची. म्हणून टेन्स ऑफ द वर्ब इन द रिपोर्टेड स्पीच इज रिमेन एक्झॅक्टली ॲट इज, म्हणजेच त्याच वाक्यामधला काळात बदल होत नाही. आता उदाहरण घेऊया. टीचर सेड द सन रायजेस इन द ईस्ट. बघा, आता या ठिकाणी ही त्रिकालाबाधित सत्य आहे, म्हणून या ठिकाणी काय, द टीचर सेज दॅट हे कंजंक्शन का आलेलं आहे की हे वाक्य मात्र विधानार्थी वाक्य आहे, म्हणून दॅट हे कंजंक्शन आले. द सन रायजेस इन द ईस्ट, म्हणजेच हे जे वाक्य आहे हे युनिव्हर्सल ट्रूथ असल्यामुळे त्याच्या काळामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. पुढे, इफ रिपोर्टिंग स्पीच हॅज past historical fact, then there is no change in the tense. बघा, जर हिस्टॉरिकल पास्ट फॅक्ट असेल, म्हणजे जर ऐतिहासिक एखादी घटना असेल आणि ती ट्रू असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा त्या रिपोर्टेड स्पीचमधील काळात कुठलाही बदल होत नाही. बघा, आता आवर टीचर सेड अशोका लेफ्ट वॉर आफ्टर द कॉन्क्वेस्ट ऑफ कलिंगा. म्हणजे या ठिकाणी सम्राट अशोकने काय केलं की कलिंगचं जे युद्ध झालं त्यानंतर युद्ध करण्याचं सोडलेलं आहे, आणि हे म्हणजे पास्टमधलं हे काय फॅक्ट आहे की त्याच्या जी घडलेली सत्य घटना आहे, म्हणून त्या ठिकाणी काय हिस्टॉरिकल फॅक्ट असल्यामुळे दॅट एक कंजंक्शन कशामुळे आहेत की हे विधानार्थी वाक्य आहे. म्हणून आवर टीचर सेड दॅट अशोका लेट वॉर आफ्टर द कॉन्क्वेस्ट ऑफ कलिंगा, म्हणजे याच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही, कारण ते हिस्टॉरिकल फॅक्ट असल्याकारणाने. आता चौथा नियम असा आहे की इफ रिपोर्टिंग स्पीच हॅज टू ॲक्शन टू बी हॅपनिंग ॲट अ टाईम वेन देअर इज नो चेंज इन द टेन्स. बघा, जर समजा दोन ॲक्शन्स म्हणजे दोन घटना जर एकाच वेळी घडत असेल तर तरीसुद्धा त्याच्या काळामधला बदल होत नाही. म्हणजे आता उदाहरण घेऊया. ही सेज माय वाईफ वॉज मेकिंग लंच वेन आय वॉज स्टडिंग. बघा, तो काय म्हटला आहे की माझी जी बायको आहे ती काय करत होती, लंच बनवत होती जेव्हा तो स्टडी करत होता. म्हणजे दोन्ही घटना एकाच वेळी घडत असल्याकारणाने फक्त आता या ठिकाणी काय लक्षात येणार आहे की कंजंक्शन हे दॅट वापरायचं आहे, कारण ते वाक्य आहे विधानार्थी. मग फक्त यामध्ये प्रोनाऊनचे मात्र बदल होणार आहेत. ही सेज दॅट हिज वाईफ वॉज मेकिंग लंच वेन ही वॉज स्टडिंग. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे की काळामध्ये कुठलाही बदल झालेला नाही, ॲज इट इज त्या ठिकाणी आहेत, कारण त्या दोन्ही घटना एकाच वेळी घडत आहेत. म्हणून इनडायरेक्ट स्पीच करत असताना त्याच्या काळामध्ये कुठलाही बदल आपल्याला दिसून येत नाही, फक्त प्रोनाऊन्समध्ये बदल झालेला आहेत. आता पाचवा नियम आहे तो अपवादात्मक नियम असा आहे की इफ रिपोर्टिंग स्पीच हॅज सम इमेज कंडिशन अँड देन देअर इज नो चेंज इन द टेन्स. जर काल्पनिक जर एखादी कंडिशन असेल किंवा काल्पनिक आपण या गोष्टीचा विचार करत असेल, कल्पना करत असेल, जसं मी जर पंतप्रधान झालो तर, मी जर मुख्यमंत्री झालो तर काय करणार, ही जी एक कल्पना आहे ह्या कल्पनेनुसार जर आपण एखादं वाक्य बोलत असेल तर त्याच्या टेन्समध्ये इनडायरेक्ट स्पीच करत असताना कुठलाही बदल होत नाही. उदाहरणार्थ, सी सेड इफ आय वेअर रिच आय वूड हेल्प हिम. म्हणजे या ठिकाणी काय, जर
ती श्रीमंत झाली तर ती मदत करणार आहे. म्हणजे हे वाक्य या ठिकाणी कल्पना केलेली, इमॅजिन केलेलं आहेत. मग आता हे इमॅजिन कंडिशन आहेत, मग या ठिकाणी त्याच्या काळामध्ये कुठलाही बदल होणार नाही. दॅट हे कंजक्शन विधानार्थी वाक्य असल्या कारणाने मग वाक्याचा इनडायरेक्ट स्पीच अशा प्रकारे होणार आहे. सी सेड दॅट इफ सी विअर रिच सी वुड हेल्प हर. या ठिकाणी काय आहे की वाक्य सी सेड म्हणजे ती बोलली, म्हणून या ठिकाणी आय ऐवजी सी हे प्रोनाऊन येणार आहेत. फक्त प्रोनाऊनमधील बदल आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत. बघा पुढचं आहे, इफ रिपोर्टिंग स्पीच कंटेन हॅड प्लस थर्ड फॉर्म, म्हणजे याच्यात पास्ट परफेक्ट टेन्स, टू इन्फिनिटिव्ह म्हणजे टू डू टू वर्क या प्रकारचे जर इन्फिनिटिव्ज असेल, त्याचप्रमाणे वुल्ड कुल्ड शुल्ड मस्ट माईट आउट टू एक्सेट्रा, देन देअर इज नो चेंज इन द टेन्स. म्हणजे ही जर अपवाक्यात असेल तर त्याच्या काळामध्ये कुठलाही बदल होत नाही. उदाहरणार्थ बघा, सी सेड टू मी यू शूड ऑबे युअर एल्डर्स. मग आता शूड या ठिकाणी आलेला आहे, म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे की त्याच्या काळामध्ये कुठलाही बदल होणार नाही. बघा फक्त रिपोर्टिंग बघा या ठिकाणी सी टोल्ड मी म्हणजे सेड टू ऐवजी टोल्ड वापरायचे. दॅट हे कंजक्शन येणारच आहेत. आणि वाक्य मात्र या ठिकाणी यूच आय होणार आहे, कारण मी हे या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. आपण आता SONचे नियम बघितले, त्यामध्ये ऑब्जेक्ट ऑब्जेक्टनुसार कशा पद्धतीने प्रोनाउन्स बदलतात हे आपण बघितलं आहे. आणि वाक्य तयार होणार आहे, सी टोल्ड मी दॅट आय शूड ऑबे माय एल्डर्स. अशा प्रकारे प्रोनाउन्समधील बदल या ठिकाणी होईल, बाकी वाक्याच्या काळामध्ये कुठलाही बदल होत नाही. अशा प्रकारची ही अपवादात्मक नियम आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. आता पुढे बघा, आता आपल्याला रिपोर्टिंग वर्ब बघितले, पर्सन बघितले, टेन्स बघितले, त्यानंतर जे एक्सक्लेमेटरी मार्क्स, कॉमास, क्वेश्चन मार्क्स, तसेच कंजंक्शन आणि वाक्याचे साध्या वाक्यात रूपांतर करायचं हे आपण बघितलं आहे. तर आता चेंज इन वर्ड्स म्हणजे कोणत्या शब्दांमध्ये बदल घडून येतो इनडायरेक्ट स्पीच करत असताना. बघा शाल असेल तर शुल वुल्ड वापरतो, विल असेल तर वुल्ड वापरतो, कॅन असेल कुड, तसेच मे माईट, मस्ट किंवा हॅड टू, दिस दॅट, दिस दोज, हिअर देअर, नाऊ देन, अगो बिफोर, दस सो, कम गो अशा प्रकारचे त्यात बदल येतो. त्याचप्रमाणे टुमारो द नेक्स्ट डे, टू नाईट दॅट नाईट, नेक्स्ट वीक द फॉलोइंग वीक, लास्ट वीक द प्रिवियस वीक, हेन्स देन्स, लास्ट नाईट द प्रिवियस नाईट और द नाईट बिफोर, येस्टरडे द प्रिवियस डे और द डे बिफोर. त्याचप्रमाणे इदर थिदर अशा प्रकारे ह्या शब्दांमध्ये डायरेक्टचे इनडायरेक्ट स्पीच करत असताना बदल होत असतात, लक्षात घ्या. आता आपण वाक्याचा पहिला प्रकार बघूया, स्टेटमेंट सेंटेन्सेस. आता स्टेटमेंट सेंटेन्सेस असताना दॅट हे कंजंक्शन असतात. मग आता रिपोर्टिंग वर्ब कुठले कुठले असतात बघा. रिपोर्टिंग वर्ब वापरताना टेल्स, सेज, डिक्लेअर, बोस्ट, रिमार्क, ऑब्झर्व, पॉइंट आउट, प्रॉमिस, आन्सर, वॉर्न, रिक्वेस्ट, ऑर्डर आणि एक्सप्लेन म्हणजे या पद्धतीने ही जी सगळी रिपोर्टिंग जी आहे ती आपल्याला साध्या वाक्यात किंवा विधानार्थी वाक्यात वापरायची आहेत. पुढं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. आता सिम्पल प्रेझेंट टेन्सचं आपल्याला माहिती आहे सिम्पल पास्ट टेन्स होतं. मग आता एक उदाहरण घेऊया, सी सेड आय लिव्ड इन सिन्नर. त्या ठिकाणी काय झालेलं आहे की हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, त्याचं सिम्पल पास्ट टेन्स करायचं आहे ज्यावेळेस इनडायरेक्ट स्पीच करत असताना. सी सेड आता कंजंक्शन जे असणार आहे दॅट वापरायचं आहे, कारण आय लिव्ह इन सिन्नर हे विधानार्थी वाक्य आहेत म्हणून. आता प्रोनाऊनमध्ये बदल जाणार आहे, सी लिव्ड इन सिन्नर. आता लिव्हचं लिव्ड कारण का सिम्पल पास्ट टेन्स या ठिकाणी होणार आहे, आणि आयच्या ऐवजी सी तर कारण तर सब्जेक्ट जो रिपोर्टिंग वर्बचा सब्जेक्ट हा स्त्रीलिंगी असल्या कारणाने त्या ठिकाणी सी हे आयचं रूपांतर होणार आहे. आता प्रेझेंट
कंटिन्युअस टेन्स जर असेल तर त्याचं रूपांतर पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये होतं, लक्षात घ्या. मग आता काय आहेत, राम सेड आय एम नॉट गोईंग टू स्कूल. आता या ठिकाणी काय झालं, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहेत तर त्याचं काय रूपांतर होणार आहे पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. आता राम सेड दॅट हे कंजक्शन येणारच आहेत या ठिकाणी. मग वाक्य तयार होईल, राम हे स्त्रीलिंगी पुरुलिंगी असल्यामुळे आयचं ही तयार होणार, ही प्रोनाऊन घ्यावं लागणार. राम सेड दॅट ही वॉज नॉट गोईंग टू स्कूल, म्हणजे या वाक्यामध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स आपल्याला रूपांतरित करायचं आहेत. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस जे आहेत, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसचे रिपोर्टिंग वर्ब कुठले आहे, जर इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये रिक्वेस्ट असेल तर त्या ठिकाणी रिक्वेस्ट, बेग, सॉलिसिट, इम्प्लोर, आस्क, त्याचप्रमाणे डिझायर, एंट्रेट, बिसिच. त्याचप्रमाणे जर ॲडवाईज असेल त्या वाक्यामध्ये तर अर्ज, ॲडवाईस, एक्सॉर्ट. त्याचप्रमाणे जर कमांड असेल त्या वाक्यामध्ये तर त्या ठिकाणी टेल्स, ऑर्डर्स, चार्ज आणि कमांड. त्याचप्रमाणे अजून काही जी रिपोर्टिंग वर्ब आहे ती म्हणजे इन्साइट, परस्यूट, फॉरबिड आणि अनाऊन्स. अशा प्रकारची रिपोर्टिंग वर्ब्स आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये वापरत असतो, लक्षात घ्या. तसेच आता त्याचे उदाहरण बघूया. ही सेड प्लीज सॉल्व दिस एक्सरसाइज. आता या ठिकाणी काय, प्लीज या शब्दावरून आपल्याला हे लक्षात येतं की ती एक रिक्वेस्ट आहे, म्हणून ते काय इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. तसेच मग आता इथे काय वाक्य तयार होईल इनडायरेक्ट स्पीचमध्ये, ही रिक्वेस्टेड, कारण रिक्वेस्ट केलेले प्लीज म्हटल्यामुळे ही रिक्वेस्टेड. या ठिकाणी कंजंक्शन मात्र टू वापरायचं आहे. आपल्याला माहीत आहे की हे कंजंक्शन कुठल्या वाक्याच्या प्रकारानुसार वापरत असतो. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर टू हे कंजंक्शन वापरायचं आहे, मात्र पुढील वाक्य हे साधं बनवायचं आहे. म्हणजे ही रिक्वेस्टेड टू सॉल्व दॅट एक्सरसाइज. आता दिसचं दॅट आपल्याला माहिती आहे शब्दांमध्ये जो बदल होतो तो दिसऐवजी या ठिकाणी दॅट आलेला आहे, हा बदल आपण बघितलेला आहे. तसेच पुढचं वाक्य आहे, डॉक्टर सेड टू हिम अवॉइड इटिंग फास्ट फूड. बघा या ठिकाणी डॉक्टरने काय केलेलं आहे, एक प्रकारचं काय ठिकाणी सजेशन दिलेलं आहे, खाऊ नका म्हणून. या ठिकाणी काय ही इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये अवॉइड इटिंग फास्ट फूड. मग डॉक्टर सजेस्टेड हिम. आता हे करू नका म्हणून त्या ठिकाणी नॉट, या ठिकाणी काय घेतलं आहे, डॉक्टर सजेस्टेड हिम नॉट टू ईट फास्ट फूड. अशा प्रकारचे हे काय होणार आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर होणार आहे, लक्षात घ्या. पुढे ही सेड शट डाऊन द शॉप क्विकली. मग आता या ठिकाणी काय शट डाऊन म्हणजे याचा अर्थ काय, हे एक प्रकारे ऑर्डर आहेत आणि ऑर्डर असल्यामुळे हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये जातं. मग याचं इनडायरेक्ट स्पीच होणार आहे, ही ऑर्डर टू हे कंजक्शन या ठिकाणी येणार आहे. बाकी वाक्य जसेच तसं बघा, शट डाऊन द शॉप क्विकली म्हणजे डबल इनवर्टेड कॉमा या ठिकाणी कॅन्सल होईल आणि फुलस्टॉप त्या ठिकाणी येणार आहेत. टीचर सेड डू नॉट टॉक ड्युरिंग द क्लास. म्हणजे या ठिकाणी काय केलं आहे, फॉरबिड केलेलं आहे, म्हणजे त्यांनी काय प्रतिबंध लावलेला आहे, म्हणून हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. मग टीचर फॉरबिड टू फ्रॉम द टॉकिंग वाईल टीचिंग इन द क्लास. बघा आता रिपोर्टिंग वर्ब बघा, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये काय कुठल्या प्रकारचं रिपोर्टिंग वर्ब असतात, वंडर, एन्क्वायर्ड, आस्क्ड, वॉन्ट टू नो आणि डिमांडेड. या प्रकारची ही रिपोर्टिंग वर्ब्स इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये असतात. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच या ठिकाणी WH वर्डची सेंटेन्सेस किंवा येस नो टाईप क्वेश्चन जे असतात त्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणतो. आता दे सेड मी वेअर हॅव यू गॉन. आता या ठिकाणी ही वाक्य आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस, मात्र हे वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहेत. वेअर हॅव यू गॉन, हॅव प्लस V3 गॉन आलेला आहे म्हणून प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहेत. तर इनडायरेक्ट स्पीच करत असताना त्याचं रूपांतर होणार आहे पास्ट परफेक्ट टेन्समध्ये, लक्षात घ्या. मग आता वाक्य कसं तयार होईल, दे सेच्या ऐवजी दे आस्क मी. या ठिकाणी वेअर हेच काय करायचं आहे
कंजंक्शन म्हणून वापरायचं आहे. आपण बघितलं आहे की WH वर्ड असेल तर त्याचा WH वर्ड हा जो आहे तोच कंजंक्शन म्हणून वापरायचा आहे. आता याचं साधं वाक्य म्हणजे आपल्याला प्रश्नार्थक वाक्य कमी करून आणि साध्या वाक्यात म्हणजेच कसं रूपांतर होईल, आय हॅड गॉन. दे आस्क मी वेअर आय हॅड गॉन. म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन मार्क्स निघून जाईल आणि साधं वाक्य येऊन त्या ठिकाणी फुल स्टॉप रूपांतर होणार आहेत. लक्षात घ्या. पुढचं बघा, जर सिम्पल पास्ट टेन्स असेल तर त्याचा पास्ट परफेक्ट टेन्स किंवा सिम्पल पास्ट टेन्समध्ये रूपांतर होतं. आता एक वाक्य बघूया. ही सेड टू मी डीड यू मीट युअर फ्रेंड. आता या ठिकाणी डीडने सुरुवात झालेली म्हणजे याचा अर्थ काय झाला की हे वाक्य आहेत येस नो टाईप क्वेश्चनचं. डीड येस किंवा नोने ह्या प्रश्नाचं उत्तर मिळत आहेत. म्हणून त्या ठिकाणी कंजंक्शन हे आपल्याला काय वापरावं लागणार आहेत तर इफ किंवा वेदरपैकी एक वापरायचं आहे आणि पहिलं सेड टू ऐवजी आस्क वापरायचं आहे. ही से आस्क मी इफ. आता हे डीड यू मीट युअर फ्रेंड क्वेश्चन मार्क्स आहेत. तर क्वेश्चन मार्क्स काढायचं आहे म्हणजे हे वाक्य आपल्याला काय करायचं आहे, साधं वाक्य स्टेटमेंटमध्ये रूपांतर करायचं. ते कसं होणार आहे, आय हॅड मेट माय फ्रेंड. आता या ठिकाणी मी हे ऑब्जेक्ट असल्यामुळे यूचं आय मध्ये रूपांतर होतं. हे आपण बघितलं आहे याचे नियम. मग वाक्याचं तयार होणार आहे, ही आस्क मी इफ आय हॅड मेट माय फ्रेंड. लक्षात घ्या. अतिशय सोप्या पद्धतीने ही वाक्य आहेत. तसेच हॅव यू सीन माय मोबाईल एनिवेअर सेड फादर टू सन. आता वडील मुलांना म्हणत आहेत, फादर इन्क्वायर्ड ऑफ सन म्हणजे या ठिकाणी ते चौकशी करत आहेत. इफ ही इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस असल्यामुळे इफ त्या ठिकाणी वापरायचं आहे आणि वाक्य साधं तयार करायचं आहे. फादर इन्क्वायर्ड ऑफ सन इफ ही हॅड सीन हिज मोबाईल एनिवेअर. अशा प्रकारे त्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर होणार आहे. आता पुढचं वाक्य बघा, आय सेड टू हर व्हॉट वेअर यू इटिंग. व्हॉट वर यू इटिंग. या ठिकाणी काय की WH वर्ड आहे म्हणून या ठिकाणी हे जे वाक्य आहेत बघा काय पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. वेअर प्लस वर्ब ING इटिंग आलेला आहेत बघा. मग याचं रूपांतर होणार आहेत पास्ट परफेक्ट टेन्समध्ये रूपांतर होणार आहेत. मग वाक्याचा इनडायरेक्ट स्पीच करत असताना बघा काय करावं लागणार आहे, आय आस्क हर व्हॉट हेच कंजक्शन त्या ठिकाणी वापरायचं आहे. व्हॉट सी हॅड बीन इटिंग. मग पास्ट परफेक्ट टेन्स या ठिकाणी तयार झालेला आहेत. आता बघा एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस. रिपोर्टिंग वर्बमध्ये एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस जर असतील तर त्याचे रिपोर्टिंग वर्ब कुठले असणार आहेत, क्राईड आउट, ऑफ लॉट, एक्सक्लेम विथ सॉरो, एक्सक्लेम विथ जॉय, रिग्रेट किंवा क्रश. त्याचप्रमाणे विश्ड, प्रेयर्ड अशा प्रकारची रिपोर्टिंग वर्ब त्या ठिकाणी येणार आहे. सी सेड वाव व्हॉट अ ब्युटिफुल ड्रेस इट इज. मग आता या ठिकाणी एक्सक्लामेटरी वर्ड जे आहेत वाव त्यामुळे काय हे एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस आहेत. सी एक्सक्लेम विथ वंडर म्हणजे या ठिकाणी आनंद झालेला आहे, नवल वाटलेला आहे. दॅट हे कंजक्शन आपल्याला माहिती या ठिकाणी वापरत असतो आणि त्याचं साधं वाक्य म्हणजेच व्हॉट अ ब्युटिफुल ड्रेस इट वॉज. त्याच्या काळामध्ये सुद्धा बदल होणार आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स असल्यामुळे सिम्पल पास्टमध्ये रूपांतर झालं इट वॉज. इजऐवजी वॉज म्हणजे ते काळामध्ये बदल झालेला आहेत आणि वाक्य मात्र साधं रूपांतर झालेलं आहे. एक्सक्लामेटरी वर्ड गेलेला आहे, एक्सक्लामेशन मार्क्स गेलेले आहेत. त्यामुळे साध्या वाक्यामध्ये रूपांतरित झालेलं आहे. हे बदल लक्षात घ्या. ही सेड ओ आय लॉस्ट माय फोन. या ठिकाणी काय ओ या शब्दावरून काय लक्षात येतं की हा एक्सक्लामेटरी वर्ड्स आहे म्हणून हे वाक्यसुद्धा एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस आहे. म्हणून त्याचं रूपांतर करत असताना आता लॉस झालेलं म्हणजे एक दुःख झालेलं आहे म्हणून हे वाक्य कसं तयार होणार आहे, ही एक्सक्लेम विथ सॉरो. हे रिपोर्टिंग वर्ब घ्यावं लागणार आहेत. दॅट हे कंजंक्शन वापरायचं आहेत. आणि आता या ठिकाणी आय लॉस्ट माय फोन म्हणजे हे काय हे वाक्य मात्र सिम्पल पास्ट टेन्स असल्यामुळे पास्ट परफेक्ट टेन्समध्ये रूपांतर होणार आहेत. ही हॅड लॉस्ट हिज फोन म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्समध्ये याचं रूपांतरित झालेलं आहे. आपण काळांचा बदल आपण बघितलेला आहे.
पुढे बघा, कॅप्टन सेड ब्राव यू गॉट अ कॅच. या ठिकाणी ब्राव हा शब्द काय आलेला आहे, एक्सक्लॅमेटरी वर्ड्स आहेत म्हणून ते एक्सक्लॅमेटरी सेंटेन्सेस आहेत. मग कॅप्टन अप्लॉड मी, दॅट हे कंजंक्शन असणार आहेत. यू गॉट अ गुड कॅच अशा पद्धतीने त्याच्यात बदल होणार आहे. दे सेड हुर्रियर वी हॅव अचिव्ड आवर गोल टाईमली. या ठिकाणी काय एक्सक्लॅमेटरी वर्ड माहीत आहेत, आता एक्सक्लॅमेटरी सेंटेन्सेस आहेत म्हणून आता त्यांनी काय घेतलेलं आहे, त्यांना आनंद झालेला आहे कारण त्यांचं ध्येय जे होतं वेळेत पूर्ण झाले म्हणून. दे एक्सक्लेम विथ ग्रेट जॉय दॅट दे हॅड अचिव्ड देअर गोल टाईमली. अशा पद्धतीने हे आपल्याला बदल दिसून येतात. पुढे बघा, लेटची रचना असलेली वाक्य कोणती आहेत, विश. त्या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब वापरायचे, विश, रिक्वेस्ट, अपोज, प्रपोज, सजेस्ट आणि अलो अशा प्रकारचे रिपोर्टिंग वर्ब आपण लेटची वाक्य रचना असलेल्या वाक्यांसाठी वापरणार आहोत. आता पुढे, मदन सेड लेट्स गो टू मीटिंग. आता याचं जे लेटने सुरू झालेलं वाक्य आहेत म्हणून काय करायचं बघा, मदन प्रपोज्ड, दॅट हे कंजंक्शन वापरायचंच आहेत. मात्र काय बदल झालेला बघा, लेट असच्या ऐवजी दे शूड. आपण या ठिकाणी अस जे आहेत, असचं जे आपण थर्ड पर्सन वापरतो ते म्हणजे दे आणि लेट ऐवजी शूड वापरायचं आहे आणि वाक्याचं का जसं तसं ठेवायचं आहे. दे शूड गो टू मीटिंग म्हणजेच वाक्याचं रूपांतर होणार. मदन प्रपोज दॅट दे शूड गो टू मीटिंग. पुढे बघा, सी सेड लेट्स मीट विथ द प्रिन्सिपल. आता या ठिकाणी याचा सुद्धा बदल काय होणार, लेटने सुरुवात झालेली वाक्य आहेत, लेटस ऐवजी दे शूड हे वापरायचं आहेत इनडायरेक्ट स्पीचमध्ये. बघा आता काय होणार, सी सजेस्टेड दॅट दे शूड मीट विथ द प्रिन्सिपल. लेटस ऐवजी आपल्याला दे शूड वापरायचं आहेत, हे लक्षात घेऊन वाक्यात बदल करायचा आहे. आता दे सेड टू मी वी हॅव बीन वेटिंग हिअर फॉर अ लाँग टाईम. आता या ठिकाणी वाक्य जे आहेत त्याचा काळ आहे तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहेत. तर ह्या प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करता येणार पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बनवायचं आहेत. मग वाक्य तयार होईल, दे टोल्ड मी दॅट दे हॅड बीन वेटिंग डिअर फॉर अ लाँग टाईम. मग हिअरचं दिअर झालेलं आहे आणि पास्ट परफेक्ट टेन्स यामध्ये रूपांतर झालेलं आहे. आता दे सेड टू मी वी विल नॉट गिव अप. आता जर हे वाक्य आहेत फ्युचर टेन्समधलं, मग तेच रूपांतर करायचं आहे कंडिशनल टेन्समध्ये. मग दे टोल्ड मी दॅट हे कंजंक्शन येणार आहे कारण साधं वाक्य आहे किंवा विधानार्थी वाक्य आहे म्हणून. आणि दे वुडंट गिव अप अशा प्रकारे कंडिशनल टेन्स रूपांतर होतं. आणि या ठिकाणी आपण सर्व नियम डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचे बघितलेले आहेत, पूर्ण झालेले आहेत. कृपया चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.